Welcome all of you. So today we are going to solve the next activity which is based on competency law statement 16. Use quotations, idiomatic expressions, etc. appropriately in writing. So this activity is based on quotation mark and idiomatic expressions. या ठिकाणी आपण quotation आणि idiomatic expression याच्यामध्ये नेमका काय बदल असतो, काय फरक असतो ते आपण आता अभ्यासणार आहोत. So first of all, let's discuss about this instruction for teacher, parent and facilitators. Read and understand the following activities and try to make students more able to. आता विद्यार्थ्यांना काय आलं पाहिजे बघा. अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन कोटेशन अँड इडिओमॅटिक एक्सप्रेशन. विद्यार्थ्यांना कोटेशन आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशन यामधला फरक समजून आला पाहिजे. The quotations, idiomatic expressions, etc. appropriately to make the language more effective. आता या कोटेशनचा आणि इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा वापर का केला जातो? टू मेक लँग्वेज मोर इफेक्टिव्ह. तुमची जी लँग्वेज आहे ती अजून इफेक्टिव्ह करण्यासाठी याचा वापर केला जातो. नाउ देर आर सम इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स ॲज वेल. द फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज सम एक्झाम्पल्स ऑफ कोटेशन्स, इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स आर गिवन बिलो. कोटेशनचे आणि इडियोमॅटिक एक्सप्रेशनचे काही एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. रीड देम केअरफुली अँड क्लासिफाय अकॉर्डिंगली. आता तुम्ही पाहू शकत आहात या ठिकाणी ज्या ठिकाणी मी आता सिलेक्ट करत आहे या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहेत आणि या एक्झाम्पल पैकी तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू डिस्टिंग्विश इन बिटवीन इडियोम्स अँड quotation marks. So we will do this activity, but before that we should learn what is the meaning of the quotation mark and the second thing is idiomatic expression. So it is given here. You can see here definition of quotation is given here. आता quotation म्हणजे काय याचा अर्थ या ठिकाणी सांगितलाय हे आपण पाहूयात आणि मग ही ऍक्टिव्हिटी सोडूयात. A quotation is an impactful statement of any great person made at the specific situation. कोटेशन म्हणजे हे असं एक वाक्य असतं जे ग्रेट पर्सन, महान व्यक्तिमत्व, थोर व्यक्तिमत्व यांच्या तोंडून निघालेलं असतं आणि ते काही विशिष्ट प्रसंगासाठी आलेलं असतं. अँड बीइंग प्रेज्ड अँड युज्ड बाय मेनी ऑल टाइम्स. प्रसिद्ध व्यक्ती, थोर व्यक्ती, महान व्यक्ती काही वेळेला असे काही वाक्य बोलून जातात जी वाक्य जसेच्या तसे तिथून पुढे माणसं वापरायला चालू करतात. दिस सेंटेन्सेस आर कॉल्ड ॲज कोटेशन. अशा सेंटेन्सेसला कोटेशन असं म्हटलं जातं. सो कोटेशन्स आपण यूज कसं करतो त्याचे एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलेत बघा. जॉन किट्स सेज ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी. म्हणजे कोटेशन मार्क आपण जेव्हा यूज करत असतो तेव्हा ते कोणी म्हटले याचा उल्लेख करणं सुद्धा महत्वाचं असतं, आपण तो करत असतो. अजून एक तुम्हाला या ठिकाणी दिले बघा. ऑलिव्हर गोल्डस्मिथ सेज वेअर वेल्थ अॅक्युम्युलेट्स मेन डिके. आता याचा वापर कसा करायचा आपण ते पाहिलं. आता यानंतर आपण दुसरी गोष्ट शिकणार आहोत ते म्हणजे इडियोमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय. So definition is given here. It is a phrase or a group of words which has a different meaning than the actual words used. आता याला मराठीमध्ये म्हण असं म्हटलं जातं. आपण पाहतो की म्हणीमध्ये असणारे शब्द वेगळेच असतात आणि त्याचा अर्थ मात्र त्या ऍक्च्युअल वर्डपेक्षा वेगळाच काहीतरी असतो. तोच अर्थ इथं सांगितलेला आहे. इडियोमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे अशी फ्रेज किंवा असा बंच शब्दांचा की ज्यांचा अर्थ मूळ शब्दांपेक्षा वेगळा काहीतरी असतो. मग या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेत बघा. कूल ॲज कुकंबर, काम इन डिफरंट ऑर फ्रस्ट्रेशन. याचा अर्थ काय आहे, काम राहणे, शांत राहणे. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. आता ही पण एक इडियोमॅटिक फ्रेज आहे. याचा अर्थ काय आहे, डोंट जज एनिथिंग बाय इट्स अपीअरन्स. एखाद्याकडे फक्त पाहून त्याला जज करू नका. आता आपल्याला इथं नेमका अर्थ कळालाय की कोटेशन म्हणजे काय आणि इडियोमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, या ठिकाणी तुम्हाला बघा काही कोटेशन आणि एक्सप्रेशन दिलेले आहेत. बघूयात ते कुठले कुठले आहेत. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शाल हॅव इट. टिळक, हे टिळकांचं वाक्य आहे. नी जर्क रिॲक्शन. आता या ठिकाणी कोणी म्हटलं हे दिलेलं नाहीये. म्हणजे ज्या ठिकाणी जो वक्ता असतो ज्याच्या तोंडून हे वाक्य आलेत हे दिलेलं नसतं ती शक्यतो इडिओम असते. देन डेअर डेव्हिल. या ठिकाणी सुद्धा हे कोणी म्हटलेलं हे दिलेलं नाहीये म्हणजे ही सुद्धा काय असणार आहे, इडिओमॅटिक एक्सप्रेशन असणार आहे. गो गेटर, सेम इज हिअर. मात्र शेवटचं जे एक्झाम्पल आहे इथं थोडासा बदल तुम्हाला दिसेल. ओनली टू थिंग्स आर इन्फिनाइट, द युनिव्हर्स अँड द स्टुपिडिटी. आईन्स्टाईन. हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे, आईन्स्टाईननी. जी वाक्य महान पुरुषांच्या, महान व्यक्तींच्या तोंडून निघालेले असतात त्यांना आपण काय म्हणतोय, कोटेशन. सो the activity which you have to solve is this.
तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे ती इथं मी सोडवून दाखवलेली आहे. तुम्हाला एक टेबल दिलेला आहे कोटेशनचा आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा, आणि या शब्दांपैकी कोटेशनपैकी तुम्हाला हे डिस्टिंग्विश करायचं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा कोटेशन या ठिकाणी मी घेतलेले आहेत. स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. टिळक. ओनली टू थिंग्स आर इन्फिनाइट, द युनिव्हर्स अँड द स्टुपिडिटी. आईन्स्टाईन. हे दोन कोटेशन आहेत. मग इडिओमॅटिक एक्सप्रेशन कुठले कुठले आहेत? नी जर्क रिॲक्शन, डेअर डेव्हिल अँड गो गेटर. सो यू हॅव टू राईट दिस ॲज अन आन्सर ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. याच्यानंतर आता हे आपण आता डिस्कस केलेलं होतं. आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला या ठिकाणी विचारलंय बघा, राईट इन युअर ओन वर्ड्स कोटेशन मीन्स अँड इडिओम मीन्स. मगाशी आपण पाहिलं की कोटेशनचा अर्थ काय आहे आणि इडिओमचा अर्थ काय आहे, पण हेच तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये सुद्धा इथं मांडायला सांगितलेलं आहे, जे मी मांडायचा प्रयत्न केला या ठिकाणी. कोटेशन मीन्स सेंटेन्स ऑर फ्रेज टोल्ड बाय समवन हु इज व्हेरी ग्रेट पर्सन विच इज युज्ड बाय अदर पीपल इन देअर सेंटेन्सेस. असं वाक्य जे ग्रेट पर्सन यांच्या तोंडातून निघालेलं असतं आणि हेच वाक्य बाकीची भरपूर माणसं त्यांच्या सेंटेन्सेसमध्ये यूज करत असतात. इट इज कॉल्ड ॲज कोटेशन ॲज पर माय ओपिनियन. नंतर इडिओम म्हणजे याचा अर्थ काय सांगू शकतो आपण? फ्रेज यूज बाय पीपल विच हॅज ऑदर डिफरंट मिनिंग दॅन इट्स ऍक्च्युअल मिनिंग. अशी फ्रेज ज्याला त्याच्या स्वतःच्या ओन अर्थापेक्षा वेगळाच काहीतरी अर्थ असतो. इट इज कॉल्ड एज इडिओम. ओके, सो नाव द नेक्स्ट क्वेश्चन यू कॅन सी हिअर. यूज द अबाव इडिओम्स इन युअर सेंटेन्सेस. अँड नेक्स्ट यूज अबाव कोटेशन्स इन युअर रायटिंग. तुमच्या रायटिंगमध्ये हे कोटेशन्स तुम्ही यूज करायचे आहेत. मग ते कोटेशन मी तुम्हाला या ठिकाणी यूज करून दाखवलेले आहेत बघा. यू कॅन सी देर आर 2 quotations which are given there and I have used those quotations in my sentences like this. We should dare to ask our rights like Tilak. He says, Swaraj is my birthright and I shall have it. आणि सेकंड सोडून दाखवलेला आहे. ओनली 2 things are infinite, the universe and stupidity. हे कसं लिहिलंय बघा. Nothing is finite in this world. As Einstein says one day, only 2 things are infinite, the universe and stupidity. So here we have completed this activity. या तासासाठी या दिवसासाठी तुम्हाला एकूण 2 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. अजून एक ऍक्टिव्हिटी आपण आता पाहणार आहोत. तोपर्यंत आपण या ऍक्टिव्हिटीमध्ये काय शिकलो हे दिलं इथं. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी काय आहे बघा. फाइंड द इडिओम्स फ्रॉम युअर कोर्स बुक अँड यूज देम इन युअर सेंटेन्सेस. हे लिहिण्याची इथं गरज नाहीये, मात्र तुम्ही हे काम करायचं आहे. तुमच्या कोर्सबुकमध्ये जेवढ्या इडिओम्स तुम्हाला सापडणार आहेत त्या शोधून काढायचेत आणि त्याच्यावर आधारित वाक्य तुम्हाला तयार करायचेत. ओके, सो लेट्स सी द सेकंड ऍक्टिव्हिटी. अगेन देर आर सम इन्स्ट्रक्शन. दिस इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. मोटिवेट द लर्नर्स टू अंडरस्टँड द यूज द idiomatic expressions effectively by supporting them to solve the following activity. इथं तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सपोर्ट करायचा आहे दिलेली ऍक्टिव्हिटी सोडवण्यासाठी. आता इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट काय आहेत बघा. रीड द फॉलोइंग इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स केअरफुली. तुम्हाला या ठिकाणी काही इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, ते तुम्ही काळजीपूर्वक वाचायचे आहेत. ट्राय टू गेस द मिनिंग. यांचा अर्थ तुम्ही लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. कम्प्लीट द सेंटेन्सेस विथ प्रॉपर इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल इथं तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स दिसत आहेत. हे तुम्हाला वाक्यांमध्ये यूज करायचे आहेत, पण हे यूज करण्याच्या अगोदर यांचा अर्थ काय होतो ते आपण बघूयात. इट इज गिव्हन हिअर ॲज अ सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी. या ठिकाणी तुम्हाला कॉलम ए आणि बी दिसेल. ए मध्ये सगळे इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स आहेत आणि बी मध्ये त्यांचा मिनिंग आहे. आता बघूयात पहिलं कुठलं आहे. बॅरल ऑफ लाफिंग. द आन्सर ऑफ दिस इज ई. म्हणजे काय? समवन हु इज व्हेरी फनी. अशी व्यक्ती जी खूप फनी असते त्याला म्हणायचं बॅरल ऑफ लाफ. देन डाऊन टू अर्थ. याचा अर्थ काय आहे? ए. अ सेन्सिबल अँड रिअलिस्टिक पर्सन. जो खरंच सेन्सिबल आणि रिअलिस्टिक पर्सन असतो त्याला आपण डाऊन टू अर्थ म्हणतो. डेअर डेव्हिल. याचं मिनिंग काय आहे? समवन हु टेक्स अननेसेसरी रिस्क. जो अननेसेसरी रिस्क घेतो तो डेअर डेव्हिल. ब्रेक अ लेग. आता बघा इथं अर्थ वेगळा आहे ऍक्च्युअल जर आपण पाहिला तर, मात्र याचा जो खरा अर्थ याचा इडियमचा होतोय तो कुठला आहे बघा. गुड लक. ब्रेक अ लेग म्हणजे गुड लक. आणि गो गेटर याचा अर्थ आहे समवन हु इज ऍक्टिव्ह ऑल टाइम. आता या सगळ्या फ्रेजचा, या सगळ्या इडिओमॅटिक एक्सप्रेशनचा अर्थ आपल्याला समजलेला आहे. चला तर मग आता ही ऍक्टिव्हिटी आपण सोडूयात जी तुम्हाला आता दिसते आहे. सो यू कॅन सी देर आर आय हॅव रिटन आन्सर्स ऑलरेडी हिअर. पण तरी सुद्धा आपण एकदा वाक्य वाचून बघूयात. राज ऑलवेज गेटिंग मोर दॅन हिज ॲबिलिटी. इट इज रिअली हिज ब्रेक अ लेग.
राजला त्याच्या ॲबिलिटीपेक्षा भरपूर भेटत असतं आणि हा त्याचा खरंच काय आहे गुड लक, आणि गुड लक साठी फ्रेज आहे ब्रेक अ लेग. वेअरिंग स्लीपर्स विथ द टाय अँड कोट इज बॅरल ऑफ लाफ. टाय आणि कोट घालून जर खाली तुम्ही स्लीपर घालत असाल तर हे काय असणार आहे, बॅरल ऑफ लाफ असणार आहे. डाऊन टू अर्थ पीपल ऑलवेज रिस्पेक्ट्स अदर इवन गेटिंग ग्रँड सक्सेस अँड वेल्थ. जे डाऊन टू अर्थ पीपल असतात ते कायम पुढच्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करतात, जरी त्यांना स्वतःला खूप यश मिळालं, संपत्ती मिळाली तरी सुद्धा. देन फोर्थ, स्टुडंट्स हू स्टडी हार्ड अँड पार्टिसिपेट इन को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आर गो गेटर. तर गो गेटरचा अर्थ आपण पाहिला होता बघा, काय होता, गो गेटरचा अर्थ होता समवन हू इज ऍक्टिव्ह ऑल टाइम. देन डायव्हिंग इन फ्लड विदाउट मास्टरी इन स्विमिंग इज डेअर डेव्हिल. सो we have solved this activity. Now another activity we have to solve here, which is practice activity. आणि ही ऍक्टिव्हिटी काय आहे, यूज द अबाव इडियम्स इन युअर ओन सेंटेन्सेस. जे वर आपण इडियम्स पाहिले ते तुमच्या स्वतःच्या वाक्यांमध्ये तुम्ही यूज करायचे आहेत. मग ते या ठिकाणी मी यूज करून दाखवलेले आहेत. आय होप यू ब्रेक अ लेग ॲट युअर जॉब इंटरव्ह्यू. देन सेकंड, दिस मूवी इज रिअल बॅरल ऑफ लाफ. देन थर्ड, वी शुड बी डाऊन टू अर्थ. Fourth, those who risk their lives to save others are real daredevils. And 5, you should have go-getter temperament to tackle any problem. या ठिकाणी आपण आजच्या जेवढ्या ऍक्टिव्हिटी होत्या त्या सगळ्या सोडवलेल्या आहेत. मग यामधून आपल्याला समजणार आहे काय, आता पुढे जाण्या अगोदर एक सूचना मी तुम्हाला करू इच्छितो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आजपर्यंतच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या लिंकवर क्लिक करू शकता. ओके, नाव एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी या ठिकाणी काय आहे बघा. तुम्हाला रीड एनी इंग्लिश न्यूजपेपर अँड लिस्ट ॲट लिस्ट 10 इडियम्स अँड ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दे आर युज्ड इन सेंटेन्सेस. तुम्ही कोणताही इंग्लिश पेपर तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आलेल्या 10 इडियम्स शोधून काढायचे आहेत आणि त्यांचा अर्थ काय असेल हा तुम्ही शोधून काढायचा आहे. देअर इज नो नीड टू राईट दिस ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला लिहिण्यासाठी नाहीये, पण तुम्ही गेस करायचा आहे. ओके, सो वी हॅव कम्प्लिटेड दीज ऍक्टिव्हिटीज हिअर. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी वी विल डिस्कस इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.